जेव्हा म्हणलं तेव्हा मायच्या घरी उठून पैतं. तुला एवढी अक्कल नाही का हो रोशनी? बोलली तर मग माय दिसन तुले. माय सासू अशीच म्हणते, मागं असंच झालं भांडत. मायच्या घरी जाऊन बसली होती मग. मायच्या घरी जाते अशी म्हणतं माय सासू. मग तुला अक्कल नाही का? आता एवढा मोठा स्वयंपाक त्या कुत्र्यानं खाली पाडून ठेवला, आता काय ते खाऊ घालायचं मग? घरच्या माणसाईले असं कोणतं काम पडलं होतं तुला मायच्या घरी जायचं? एवढं कोणतं अर्जंट होतं तुझ्या? का भागूनच नव्हतं राहिलं लगेचच? दरवाजा उघडा ठेवला आणि चालली गेली सरळ. मला तर येऊ द्या लागत होतं, येऊ द्या आले आणि मग जायचं होतं तर. आता डबल स्वयंपाक बनवा आता अजून. एवढा स्वयंपाक बाई त्या कुत्र्यानं खाली पाडून ठेवला. असंही नाही का वरत ठेवायचं बा म्हणून गॅस वट्ट्यावर? काहीच नाही. एवढी कशी धुन वा तू? आई मी काही तिथं गोष्टी करायला नाही गेली होती आईसोबत. आई तर सोयाबीन सोंगायला चालली होती. मी गोष्टी करायला नाही गेली होती. मी फक्त सांबार आणायला गेली होती. भाजी बनवली, आता सांबार टाकायचा नव्हता, तो घरी सांबारच नव्हता म्हणून मी गेली. सांबार नव्हता घरी तर टाकावं म्हटलं, भाजी थोडी बरोबर लागते म्हणून गेली होती मी. धावत जातो म्हटलं, येतो म्हटलं. मला काय माहिती एवढ्या मानात कुत्र येईन म्हणून? डोकं नाही तुले? अक्कल नाही आहे? दरवाजा उघडा ठेवशील ना, कुत्र काही तुझी वाट पाय याची? आता तू उघडा ठेवला दरवाजा तर कुत्र घुसणारच आहे ना घरात. घुसाले तेवढं साफ करा लागन आता. ते किती ते किचन धुवा लागन. ते करतो ना आई, मी करतो ना, सगळं करतो ना, साफसफाई करतो मी, सगळंच करतो. त्या सासरा येऊन जेवाले काय द्याव आता त्या सासऱ्याले? आता वावरातून चक्कर मारून आले ते, गहू पाले तर काय द्यावं आता त्या माणसाले? काय द्यावं जेवायचं आता? जाय लवकर, हे पहिले साफसूफ कर सगळंच्या सगळं आणि लवकर स्वयंपाक आता दुसरा बनवा लागन. भांडे गिंडे काढकूड करून ठेवून देते तिकडं. दुसरं बनवा लागन आता, काही नाही काही वेळेवर. हो करतो ना मी आई, साफसूफ करतो मी, सगळंच करतो. फक्त तुम्ही काही भाजी गिजीची विचार करा आणि एका इकडे भात मांडून द्या, मी करतो. कणिक भिजून द्या, मला मी करतो सगळं. विचारपूर्वक वागा बाई. बाईच्या जातीनं काय आता तू पोरगी नाही राहिली यावल्या गावातली. पोरगी राहिले उठसूट मायच्या घरी दरवाजे खुले सोडून. सून झाली ना आता, सुनेसारखी वाग ना. एका लेकराची माय झाली, त्या पोट्याला माहीत पडलं ना आता. ह्यो तमाशा घरचा तर तो आल्यावर ना तुला असा बदा काढणार का नाही? मग उठून पाहिजे मायच्या घरी. नवऱ्यानं मारलं. कायच्यासाठी मारलं ते नको सांग आपलं वालं. आई सांगू नका ना, मी करतो ना आई, सगळं करतो मी. साफसफाई करतो मी, भांडे काढून घेतो मी, स्वयंपाकही करतो. आई तुम्ही एवढ्या नका चिडू. आता याच्या नंतर दरवाजा लावून जात जाईल मी. आता तर करणं त्या सासरा यांना मग तिकडून जेवाले जा ना मग. मला बाई काऊन काय झालं एवढी काऊन ओरडून राहिली हो सुनेवर? लवकर लाग कामारे, अजून उशीर व्हायनी तर तोंड पाहून राहिली माया. काय झालं बाई एवढी काऊन ओरडून राहिली रोशनीवर? काय केलं तिनं? मायच्या घरी गेली, सांबार आणायला गेली म्हणते मायच्या घरी. आणि इकडं कुत्र्यानं सर्वच खाल्लं बिचारे, खाली पाडबूड केलं, हे करून ठेवलं त्या कुत्र्यानं. काय करा, स्वयंपाक केलेला एवढा मोठा वाया घालवलाय. काय नाही लागत हो, तेल तिखट मीठ सारच लागते. कणिक गिनिक भात गीत लागत नाही का? एवढं मोठं वाया घालव माणसं नाही खायला कुत्र्याला एवढे वाया घालवलं तिनं साठी. ओरडू नाही माय बाई व. अरे देवा, सर्वच खाल्लं का कुत्र्यानं? एकच कुत्र होतं. आता तोंड लावल्यावर आता फेकाच लागन ना बाई ते. खाओ का नाही खाओ? हो ते बी बरोबर आहे म्हणा. मी म्हणत होती मला अर्धा किलो तीळ दे ना त्या घरचे. जो भाव आहे तो पैसे घेऊन घे जो लागेस तू माझ्याजवळ. आता सध्याच माझ्याजवळ पैसे नाही, पोट्ट गेलं कामावर. ते जवाई येऊन राहिले का नाही घ्याले राणीले, तर तिला अर्धा किलोचे करून देतो म्हटलं. लाडू बनवले होते, संपले. सोबत लागून नाही का तिच्या काही? आता तो जवाई येऊन राहिला तर. हो बाई राणीला नेणार आहे आज, आहे ना? हो आहे ना, तीळ गिड आहे माझ्या घरी. दिळक पाहिली तीळ आहे, घेऊन जाय अर्धा किलो. पण तिले समजून सांग बाई आता यावेळेस चांगलं समजावून सांग. तिले चान्सच नाही बाई म्हणा तुझ्याजवळ आता. सारखी सुधीर आहे म्हणा तिथं. नाही सांगितलं समजावून तिले. तर काय तीळ दे बरं, मग मला अर्धा किलो. तो जवाई आला म्हणजे लय घाई करते. पहिले जवायानं फोन केला, तिच्या याच्यावर नाही केला आणि मायाच्यावर केला बाई फोन. आणि मी जेव्हा करो तर तेव्हा उचले नाही ना. आता मायाच्यावर फोन केला. मला म्हणे मामीजी म्हणे लवकर तयारी करायला लावा म्हणे तिले. तिचं काय आहे तर भरपूर करायला लावा म्हणे कपडे. मी येतो म्हणे आणि घेऊन जातो म्हणे, थांबणार नाही म्हणे. जेवण खाऊन की काहीच नाही करणार. लग्न घर आहे ना होते त्याच्या घरी पाहिजे नाही का? मग आता पोरग एकच आहे का नाही? काही लागते घरी 10 वेळा गाडी घेऊन उठून पळायला लागते त्या म्हणजे जवायले. हो थांब आणून देतो मी तीळ, थांब. नाही तर चाल सोबत मोजूनच देतो. आणि काय ना मोजावं मग अर्धा किलो. एक काम करू, दुकानात मोजून घेऊन जाऊ, आहे का नाही? मी घेतो थैली
दुकानात मधून घेऊन घेऊ. मग तू घेऊन घे अर्धा किलो. चाल मग लवकर लवकर चाल. साडी वाडी घालत नाही का हो तू अंता? जवाई आली तर याच कपड्यावर राहतं का बापा? साडी गिडी घालतो आता तरी. आम्हाला नाही हो साडी घालतो ना बिचारे. साडी घालतो ना हो, घालतो ना साडी. मामी तर चाबी कुठं गेली कडे गाडीची? हा लवकर निघतो म्हटलं, तिला घेऊन येतो म्हटलं राणीले, तर चाबी नाही दिसून राहिली कुठं गेली आणि कुठं नाही. तर संध्या, अय संध्या, संध्या वा. काय झालं दादा, काय म्हणून राहिला तू? अहो संध्या, माझ्या गाडीची चाबी नाही दिसून राहिली. तुला माहित आहे का कुठं आहे? तर आलो होतो तेव्हा मला आठवणीनं माहित आहे ना, मी याच्यातच टाकून ठेवली होती. चाबीच नाही दिसून राहिली कुठं आहे. तर तिला घ्यायला जातो म्हटलं राणीले, तर चाबी दिसूनच नाही राहिली. कुठं आहे पाय बर थोडीशी दे बरं पाहू. इकडं आहे का हॉलमध्ये की पाय बरं त्या बरं? इथं दिसून नाही राहिली. इथं सर्वच पाहिलं मी ना. चाबी तर इथंच ठेवली होती मी. कुठं गेली कुठं नाही चाबी? आता चाबी कुठं जाणार असन ना, चाबी इथंच. थांब मी पाहतो, तिकडं पडली असन तर. नाही तर तू ना आठवण नसन तुले तिकडं ठेवली असन तू ना. थांब मी पाहतो तिकडल्या रूम मध्ये घे, हॉल मध्ये घे, पाहतो मी. थांब पाय लवकर, पाय बरं, मला जायचं आहे बरं. लवकर येतो मग मी तिला घेऊन राणीले. जायचं आहे ना. दादाला मोठी गाई चालली, चाबी दुंडाची न वहिनीला आणायची. माय आई काऊन अशी करून राहिली हो? तो दाच्या गाईत आहे ना, त्याची चाबी काऊन लपवली हो तू? नाही देऊन दे ना दादाची चाबी, जाऊ दे ना. काय तू बी तू यार चाबी लपवल्या ना, आता काही ते आणणार नाही का? दादा तिले आणणारच आहे ना, असं नाही तसं. देऊन दे त्याची चाबी. तू तरी काय आणली त्याच्या ड्रॉप मधून? तर रागच येऊन राहिला बाई, तू आणून राहिला तिले तर. तू काही म्हण, तू काही म्हणसे तर मला रागच येऊन राहिला. आता मी कशी वागू बाई? मी देतच नाही त्याची चाबी. चाबी नसली तर आनंतरी नाही तो तिले. जाऊ दे तिकडं. कशी आहे आई तू? काऊन अशी वागून राहिली? तर आता तो वहिनीला आणायला नाही जाईन, पण इकडं तिकडं तर जाईनच ना. घरी सामान ते काय नाही लागत, आणायला त्यालेच पाठवा लागन ना. मग चाबी देशीनच नाही का तू? याटोनं पाठवशील त्याले. याटोनं याले जाले, याटो भेटायला किती वेळ लागते? काय हो तू आई बी लहानशा लेकराला वाणी करून राहिली. त्याची चाबीच लपून ठेवली बिनकामाची. हो दे मग तिचं तोंडही पाहायचं नाही बाई त्या राणीचं. कायले सांगते काय ते नाही तर तो तिले. मी देतच नाही चाबी. जाऊ दे तिकडं. मी देत नाही म्हणजे देत नाही. माय आई तुला दादाच्या गाडीची चाबी लपवली का? आणि दादा तिकडं वीर 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 चाबी पाहून राहिला. काय हो आई तू बी? माय ये पोट्टी कुठून आली व? हिनं ऐकलं वाटते मी चाबी घेतली तर. सांगू नको तिले. सगळ्याला सांगू नको. अय संदे तू मोठी चाबरी आहे बघ. संदे सांगू नको तिले. आता कायच करो बाई, आईचं मला ते समजून नाही राहिलं. अहो तिले सांगू नको म्हणतो बिचारे. अहो देऊन दे ना व आई, दादाची चाबी देऊन दे ना. आईला एवढी ओरडून राहिली हो, त्याला ऐकू जाईल ना. श्वेता नाही देत म्हणला ना चाबी मी. देऊ पाहू दे त्याले. आजचा दिवस जाऊ दे. आज जेवढा दिवस नाही आहे ना ते तेवढं चांगलं आहे. जाऊ दे तिकडं. आजचा दिवस तर निघा. तोंड तर नाही पाहायला भेटन मला तिचं. आई काऊन अशी करून राहिली व? त्याला काऊन तरात देऊन राहिली व आई? ते गाडीला पोल्यानं तुले वाटते का तो जाणार नाही म्हणून? याटोनं जाईन काय नाही जाईन तो. झाले काऊन अशी करून राहिली व आई? तू देऊन दे त्याची चाबी. भली साहेब हे काऊन अशी करून राहिली हो शेतात आई? आई दे बरं. कुठं ठेवली तुला चाबी दादाची? दे लवकर. तू काऊन अशी लहान लेकरावानी वागतो? मला ते नाही समजत. दे बरं चाबी आई दे. जास्त पोट्ट्या बदमाश आहे बाई मायावाल्या. दोनच्या दोन आहे. मायचा साथच नाही देत बाई ह्यावाल्या. भल्लेच पोट्ट्या बदमाश आहे. जाय घे चाबी. त्या गादीच्या खाली ठेवलेली आहे. दे टाक त्याच्या तोंडावर नेऊन फेक. आण म्हणा तिले. आणाले खुबड तोंडीले आण म्हणा. जा तूच नेऊन द्या चाबी. दादा दे. आईचं मध्ये काही समजत नाही. चाबीच लपून ठेवली हिनं. मला आसाच येऊन राहिला. बाबाने माहित पडलं किडलं का बस. काली फकड हसू राहिली उभीन फालतूची. आणि बाबाला गिबाला सांगू नको नालाय की. नाही तुला मोठी आग लावायची सवय आहे. आग लावायची सवय लावली. जाय काम करते याला बोल. त्याला जवळ सोबत फोनवर आणि ते फोनवर नवऱ्यातच गुंग आहे ते. तू आईचा राग मायावर कायले काढून राहिली होता आई? जाय तू नेऊन दे दादाले चाबी. नेऊन दे बरं. जा बरं. तो पाहून राहिला. जा माय बाई उठला का रे बाबू? पवन माय ना तू उठला बाई. चल मग आंघोळ गिंगोड करून घे आता चांगली. मी मस्त स्वयंपाक बनवला. जेवण करून घे. तुला वरण भात पाहिजे ना? मी वरण भात मांडला मस्त चुलीवर. गरम गरम. आण का नाही मस्त तूप टाकून देतो त्याच्यात. आजी बलश वा. बलश नाही आहे ना मायावाला. बलश दे ना मला. बलश बोलश. आता याले कुठून देऊ बाई बोलश? अरे बाबू मी नाही का आता बोटानच घासतो रे बापा. बरस गिरस नाही घासत मा. नशीनं नाही तर मग आमची राकड राहते त्यानं घासतो. नशीनच घासतो मा. तू हात पाय घासते नशीनच रे. आता कोलगेट फोलगेट तर नाही आहे रे बाबू घरी. आणि ब्रशही नाही आहे. रे अरुण हे ते पोरग ब्रश म्हणून राहिलं. याले ब्रश आणून दे दुकानातून एखादी. आणि ते कोलगेट आणून दे बापा. हो ते पोट्ट ब्रशनच घासते ना.
त्याला ब्रश घेऊन या लागन, त्याच्या मायले आता एक ब्रश आणा लागन, कोलगेट आणा लागन. आता माझ्याजवळ होतं ते संपून गेलं. मी काय निंबाच्या काळी नाही घासो. आता माय सोडून दे, याला घेऊन येतो. चालतं का रे पवन? चालतं काय दुकानात? चल तुझे ब्रश गीच घेऊन देतो. चालते माझ्यासाठी आणा लागून ब्रश. ते पोरगी नाही उठली का रे पूजा? अजूनही झोपूनच आहे? आई झोपलीच नाही. ते विचारतच आहे, तिकडून भांडण करून आली का नाही, त्याच्यामुळे ते विचारतच आहे. आणि ते एवढ्या अचानक कशी काय झोप येईन तिले? झोपू दे, आता झोपली ती पार्टी 4 वाजता. झोपू दे रे, झोपू दे. मी कुठं म्हणून राहिली रे काय? झोपू दे, झोपू दे तिले. दिवसभर झोपली ना काही फरक नाही पडत. होऊ दे तिची झोप गी, होऊ दे, म्हणजे तिचं मन शांत राहील मग. आणि मी पाणी मांडतो बाबू. याची आंघोळ करून दे, तू बी आंघोळ करून घ्या. आणि तिला जेव्हा उठन ना तेव्हा तिच्यासाठी पाणी ठेवून देतो चुलीवर. जाय, त्याला काय पाहिजे तर घेऊन ये बापा. बरस करते तो. आणतो ना. घरी काही आणायचं आहे का? तेल गिल, साखर, तेल, तांदूळ घे आणायचं आहे का? नाही, हाय घे म्हणा. हाय सध्याचा हाय, काहीच नको आणू. आणला का किराणा काल रात्रीच त्या बाबांना भरला. राहू दे, तुम्ही येणार आहे बा म्हणून रात्रीच भरला. राहू दे. बरं चाल रे बाबू, चाल बरं. बाबा चॉकलेट घेऊन द्यायचा ना. अबे चॉकलेट नको खाऊ ना बे. दाता किडते ना बे चॉकलेट ना. माय घर कसं खाली खाली लागे बाई. आता बरं वाटून राहिलं बाई. सुनई आली, नातू आला माय मेन म्हणजे. मस्त वाटून राहिलं बाई, घर भरल्यासारखं. तुम्ही तर म्हणे फोनवर लवकर येणार आहे म्हणे, आणि लय उशीर झाला तुम्हाला जवाई. ते गाडीची चाबी नव्हती दिसून राहिली ना, त्याच्यामुळे उशीर झाला. काहून राहुल नाही आहे का घरी? राहुल नाही दिसत नाही ना. मामाजी नाही दिसत, राहुल नाही दिसत. नाही, ते मामाजी नाही का राहुलसाठी पोरगी पाहायला गेले. ते त्याच्या मित्राची कोणाची तरी ओळखीची पोरगी आहे म्हणते, तर पाहासाठी गेले. आणि राहुल आज सुट्टी घेतली होती. राहुलनं सुट्टी घेतली होती तर वेळेवर त्याच्या सरचा फोन आला. त्याला जावं लागलं. आता त्याची सरकारी ड्युटी नाही आहे ना जवाई, त्याची आहे आपली प्रायव्हेट. त्याला नाही म्हणता येत नाही ना, जाच लागलं त्याला. हो, प्रायव्हेट वाल्याचं तर माहित आहे म्हणा. आता मी बी प्रायव्हेट मध्येच आहे ना. हो, त्याच्या मनामनानच घ्यावं लागते आपल्याला. बरोबर आहे ना? नाही, बरी गोष्ट आहे. गेली तर पोरगी पाहायला चालू केली का राहुलने? पोरगी म्हणजे लग्न करणार आहे का? म्हणजे मागच्या 2 रूम आहे काढून राहिलो तरी घर बांधणं चालूच आहे ना. आमचं वाला 2 रूम काढत आहे. एक स्वयंपाक रूम नाही, एक बसा उठाले. त्याला लग्न झालं म्हणजे पाहिजे नाही. राहुल नाही गेला का पाहिली मग पोरगी? पाहिजे जवाई, त्याला माहीतच नाही पोरगी पाहून राहिला त्याचा बाप. तर आता असेच पाहायला गेले, पोरगी पाहिली तर माहीत पडन कशी आहे काय आहे. तर आणि मग चांगली असली तर मग त्याला न्यायचं, त्याच्या कानावर टाकायचं, असं नाही का? असं हो का? नाही, बरोबर आहे. द्या मग तिची तयारी करून द्या, लवकर निघतो, घरी काम आहे तिकडं. माझं जेवण खाऊन करावं म्हणलं तर तुम्ही फोनवर म्हणता नाही स्वयंपाक नका बनवू. जेवतच नाही आमच्या घरी. काहून जी जवाई रागलं हे चाला तुम्हाला? मी मामीची लपून ठेवत नाही, तुमच्या समोर सगळं सांगतो. सूरज भाऊना आणि ते जतीन भाऊनं म्हणलं, आणि राहुल पाया पडला म्हणून मी इले नेऊन राहिलो. नाही तर माझ्या मनातून अजूनही राग गेला नाही. मी काही माफ केलं नाही इले, तुम्हाला सांगतो मामीजी. आता इले सारखी सुधीर आहे म्हणा, सगळ्याचं मन जिंक म्हणा, तेव्हा हे तिथं टिकून. नाही तर काही फायदा नाही मग. नाही जवाई, तुमच्या समोर सांगतो तिले आता मी. बाहेर आणे. तू जर माझ्या घरी नाही का येशील ना तर चांगल्या मनानं ये. आणि 2 दिवस माणसाने 8 दिवस राह बाई माझ्या घरी सुखानं आली तर. आणि हे भांडण करून आणि हे करून जर माझ्या घरी येशील ना तर तुला माझे दरवाजे बंदच दिसन. इथून आता गेली तर तू चान्सच नाही घ्यायचा आता भांडण गिंडण करून इथं यायचा. कारण की तुम्ही तुले घरात घुसूच देणार नाही बाई. तुझ्या समोर सांगून राहिली जवाई. आणि तुम्ही बी कडक व्हा आता चांगले. माय पोरगी होय म्हणून काही मी डोक्यावर बसवत नाही तिले. तुम्ही बी चांगलं आता तिले हे करा. लय झाला लाडणं, लय झालं हे. तिनं लाडपणात तिनं काय करून ठेवलं. आता तुम्ही कडक व्हा. आणि माझ्याजवळ काही म्हणलं गिनलं काही वागली गिगली ना तर मला सरळ फोन करा, पण आणून नका देऊ इथं. तू तिकडं काही कर बाई, राहणे घरी यायचं नाही मायावाले आता. तुले सांगतो, तू ये पाहुणपणाले 1-2 दिवसासाठी, पण सुखानं चांगल्या मनाने ये. तर तू इथं राहायचो. नाही तर अशी भांडण करून येशील ना तर माझे दरवाजे तुले बंदच दिसणार. आई मला तिथं कोणी किती काही बोललं ना आणि कसे वागले ना तरी पण मी काही त्याच्यासोबत चांगलीच वागणार. आता नाही करणार मी काहीच. आई आता करत नाही करणार. जवाई काय म्हणते आता ते. आता तुम्ही बी तिला माफ करून द्या. झाली तिच्याकडून गलती. मी तुमच्या लागेच पाया पडतो, हात जोडतो. तुम्ही पण माफ करून द्या. झालं ना आता, लय झालं ना. आम्ही तुमची लई इज्जत करतो. काहून का तुम्ही नाही का बरोबर बोलता. असं नाही का पोरीकडूनच बोलता बा म्हणून मला बोलता तर तिले बोलता तुम्ही. असं नाही. मी इज्जत करतो तुमची, पण मी तुम्हाला सांगतो माफ करणं नाही करणं तिच्या हातावर आहे. हे जर चांगली राहिली आणि माझ्या घरच्या सोबत चांगली जर वागली ते तर मी माफ करीन तिले. हे जर वागणं तिचं कसं राहिल्यावर मग असं करणारच नाही जवाई आता ते. आता तिच्याजवळ ना दुसरा पर्यायच नाही आहे. तिले चांगलं रास लागन आता. ते राहणच चांगली आता. लय झाले तिचे नाटकन, लय झाला तिचा लाड आता. तू बाई तिथं चांगलीच राहायचं मग आता राणी. तुले सांगतो मी
चांगली राहायचो हा. ही मी चांगलीच वागी नाही, मी आता अशी वागणारच नाही. कोणी माझ्यासोबत बोलो या ना बोलो, मी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करीन. त्याचा राग शांत करायचा प्रयत्न करीन. मी मायापरीनं जेवढं होते तेवढं करीन आई मी, कारण गलती माई आहे ना. आता मी अशी मायावर वेडच येऊ देणार नाही. चला मग मामीजी, आता तुमच्या समोर येणं म्हणलं तर आता पाहू का होते तर. चला मग, मला उशीर होऊन राहिला. चला मग आम्ही निघतो मग गेली घेऊन. हो हो, जा ना, जा जा. आणि तुम्ही पण थोडंसं आता तिच्यावर म्हणजे राग नका येऊ देऊ. आता सगळे तिचे सगळे म्हणजे कसे तिच्यावर रागच धरून आहे. आता तुम्ही थोडंसं म्हणजे कसं नमती घ्या. आता झाली तिच्याकडून गलती जवाई, थोडं आता ह्या वेळेस नाही का मोठं मन करून तिथे माफ करा तुम्ही. बरं, पाहू ना, पाहू मामीजी काय होते तर पाहू. तिच्या वागण्यावर आहे सर्व काही. 26 जानेवारी आहे. 26 जानेवारीला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.